खरं तर हा व्हिडिओ मी असा बनवणार होतो. पण आपल्या शेटच्या व्हिडिओनंतर मी हा असा बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अनेक जण मला विचारतायत, की "हे काय वांगचुकांनी उपोषण सोडलं, हे काय चाललंय? तू सी-जे-पीसाठी काम करतोस वगैरे, याच्याबद्दल बोल जरा" वगैरे. तर मला असं वाटतं, की वांगचुकांनी उपोषण सोडून सगळ्यांच्या डोक्यावरचा आता एक भार कमी केलेला आहे. इतके दिवस त्यांनी उपोषण केलं वगैरे. पण त्यांनी ते जे-पी नड्डा वगैरे फालतू लोकांच्या हस्ते जे सोडवलंय ते चुकीचं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठ्या खाल्ल्या तिथे आम्ही उपस्थित होतो. तर एखाद्या जखमी विद्यार्थ्याच्या हस्ते जर का ते उपोषण सोडवलं गेलं असतं, तर ते अधिक चांगलं वाटलं असतं सगळ्यांना. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. पण हे आंदोलन कुठेतरी सी-जे-पी आणि सगळ्यांनी अभिजित दिपके यांनी सुरू केलं होतं. पण आता या आंदोलनाने एक वेगळं रूप घेतलेलं आहे. लोक याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने उतरत आहेत. स्वतः माननीय राहुल गांधी हे गेले 2 ते 3 वर्ष हा मुद्दा मांडतायत आणि जनतेमध्ये या गोष्टीचा प्रचार-प्रसार करतायत. त्यांना सुद्धा जी मारहाण झाली ती प्रचंड भयानक होती. पण माझं माझं हेच म्हणणं आहे, की अनेक मंडळी अजूनही सोशल मीडियावरती अंडी घालण्याचं काम करतायत. ते जरा सोडा ते मतं व्यक्त करण्यात. जरा थोडं रस्त्यावरती या आता सगळ्यांसोबत, आमच्या तरुणांसोबत सगळ्यांनी उभं राहा. कारण जर तुम्ही उभं राहाल तरच आपण काहीतरी करू शकू. मनसे आणि शिवसेनेने जो मोर्चा अनाउन्स केलेला आहे, त्याच्यामध्ये स्वतः काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा जाहीर केलंय, की ते सुद्धा येतायत. याचा अर्थ आता ही सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आहे. इथे कुठलेही वैयक्तिक हेवे-दावे आणि फूट पाडणं सोडा. एकत्र या. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही लढाई लढायची असं मला वाटतं आणि आम्ही सगळे तर लढत राहणारच आहोत. आम्ही जेन झी याचा भाग आहोत.